नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ग्राफिकल मेथडने सॉल्व कसे करायचे ते पाहणार आहोत. ही मेथड खूपच महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्षी बोर्ड एक्झाममध्ये एकतरी प्रश्न या ग्राफिकल मेथडवरती विचारला जातो. तो प्रश्न जास्तीत जास्त 5 मार्काला असतो. जर तो प्रश्न आपण योग्य पद्धतीने सॉल्व केला तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. ही ग्राफिकल मेथड मी या व्हिडिओमध्ये खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये या प्रश्नासाठी फुल मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला क्वेश्चन असा बघायला मिळेल ग्राफिकल मेथडमध्ये, ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन दिलेला असेल. तर आता इक्वेशन आहे 2x - y = 4. फर्स्ट स्टेप आहे की फाइंड ॲटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर्स ऑफ गिवन इक्वेशन. तर आपल्याला जे काही इक्वेशन दिलेलं आहे त्याच्या 4 x आणि yच्या पेअर्स काढायच्या. त्या कशा काढायचे? एक्समध्ये किंवा वायमध्ये कोणतीही एक व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची. मनाने कोणतीही व्हॅल्यू एक घ्यायची. समजा मी x = 2 ठेवलं आहे तर yची व्हॅल्यू काय येते ते काढायचं आहे. तर आपण काय करणार, 2 × 2 - y = 4. तर y = काय येईल, 4 - 4 होऊन काय होणार, 0 होणार. सो x, y = आपल्याला एक पेअर काय मिळून जाते, 2, 0. समजा जर आपण x = 0 ठेवलं तर काय होईल, 2 × 0 - y = 4. सो 0 - y = 4. तर y = काय मिळेल आपल्याला. आता y मायनसमध्येच साईड चेंज केले की पॉझिटिव्ह होणार आणि हे 4 साईड चेंज केले की निगेटिव्ह होणार. सो y = -4 मिळते आपल्याला. इथे x आणि yचे आपल्याला पेअर मिळेल 0, -4. जर समजा x = 3 ठेवला आपण तर 2 × 3 - y = 4. 6 - y = 4. yची साईड चेंज केली पॉझिटिव्ह झालं, 4ची साईड चेंज केली निगेटिव्ह झालं. सो 6 - 4 काय होतं, 2. ते x, y यांची पेअर येणार 3, 2. आपल्याला x = -1 ठेवू. तर 2 × -1 - y = 4. -2 - y = 4. हे -y साईड चेंज केले की पॉझिटिव्ह होतील. सो y -2 - 4 सो -6 येणार. xy = -1, -6 अशी पेअर मिळते. तर आपल्याला एक्सची कोणतीही व्हॅल्यू ठेवून याच्यामध्ये सुद्धा एक 0 ठेवू शकतो आपण. 1 किंवा 2 पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवायच्या आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवायची इक्वेशनमध्ये, आणि जे yच्या व्हॅल्यू येतील त्याच्यावरून आपले पेअर्स बनतील. सो इथे आपल्याला 4 पेअर्स बनवायचे आहेत. आपण पेअर्स इथे बनवलेले आहेत. एक आहे 0, -4, दुसरे आहे 2, 0, तिसरी आहे 3, 2, चौथी आहे -1, -6. सेकंड स्टेप आहे ड्रॉ x ॲक्सिस y ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट्स. सो आता जे काही आपण पॉईंट्स काढलेले आहेत तिथे ते आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत. आधी आपण x आणि y ॲक्सिस काढून घ्यायचे. हे x', y', हे 0 असणार आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला हे पॉईंट्स करून घ्यायचे आहेत असे. 1 सेंटीमीटर = 1 युनिट. सो इथं आपण ग्राफ पेपरवरती आपण बघू शकतो, हे x ॲक्सिस आहे, हे y ॲक्सिस आहे. इथे हे स्केल दिलं आहे त्यांनी, स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. पॉईंट्स आहेत ते प्लॉट करून घ्यायचे आहेत आपल्याला. सो फर्स्ट पॉईंट आहे 0, -4. तर एक्समध्ये 0 असणार आहे आणि वायमध्ये -4. तर तो पॉईंट इथे आहे. त्यानंतर 2, 0. तर एक्समध्ये हा तो 2 इथं आहे आणि y 0. सो इथे येतो तो पॉईंट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 3, 2. तर x 3 असणार आहे, हे 3 आहे. त्यानंतर हे 2 आहे. तर असं करून 3, 2 आपण प्लॉट केले. त्यानंतर -1, -6. सो एक्सचं -1 असं येतं इकडे आणि वायचं -6 इथे येते आणि हा पॉईंट आपल्याला मिळतोय. तर असे ते पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत.
आणि थर्ड स्टेप आहे त्या प्लॉटमधून एक लाईन ड्रॉ करायची आहे. सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन वन लाईन. सो जे काही पॉईंट्स आपल्याला मिळालेत त्यामधून एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि बघायचं आहे की त्या 4 पॉईंट्समधून ती लाईन जाते काय. जर जात असेल तर आपण हे जे पॉईंट्स आहेत ते करेक्ट काढलेले आहेत. जर ती जात नसेल 4 पॉईंट्समधून नीट, तर आपल्याला पॉईंट्स बघावे लागतील, कारण ती रॉंग कॅल्क्युलेशन आपण केलेलं असणार आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहण्यापूर्वी मी अजून एकदा समराईज करते. इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं असणार आहे. त्या इक्वेशनमध्ये कोणतेही 4 पेअर्स आपल्याला काढायचे आहेत वेगवेगळे व्हॅल्यू ठेवून एक्सची व्हॅल्यू ठेवल्यानंतर इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर आपण 4 पेअर्स एक्स आणि वायच्या काढायचे आहेत. सेकंड स्टेपमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायचं आहे. प्रत्येक 1 सेंटीमीटरवरती 1 युनिट असं कन्सिडर करून मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्केल लिहायचं आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस. स्केल खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर एक्स डॅश वाय वाय डॅश हे ॲक्सिसला नाव देणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इथे पॉईंट्स प्लॉट करून घ्यायचे आहेत आणि ती लाईन आपल्याला त्या प्लॉट्समधून घालवायची आहे. ती जर लाईन पॉईंट्समधून गेली तर ते करेक्ट पॉईंट्स आहेत. जर नाही गेली तर पॉईंट्स आपल्याला चेक करावे लागतील, कारण ते रॉंग पॉईंट्स असतील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ड्रॉ ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4 अँड 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. फर्स्ट इक्वेशन घेऊ आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4. या इक्वेशनमध्ये आपण आता एक्स इज इक्वल्स टू -1 ठेवून बघू. सो -1 प्लस वाय इज इक्वल्स टू 4. वाय इज इक्वल्स टू 4 प्लस 1. सो वाय इज इक्वल्स टू 5 and x comma y will be 4 5. आता आपण x इज इक्वल्स टू 4 ठेवून बघूया इक्वेशनमध्ये. सो 4 प्लस वाय इज इक्वल्स टू 4. 4चे जर या साईड चेंज केली तर निगेटिव्ह होणार आणि 4 मायनस 4 0 होणार. सो एक्स कॉमा वाय आपल्याला मिळेल 4 0. आता आपण x इज इक्वल्स टू 1 ठेवून बघू. सो 1 प्लस वाय इज इक्वल्स टू 4. y is equals to 4 minus 1, that is 3. So x comma y आपल्याला मिळेल 4 3. आता आपण x is equals to 6 ठेवून बघू. तर 6 plus y is equals to 4. y is equals to 4 minus 6, so -2. इथे पेअर मिळणार आहे 6 -2. आपल्याला एक पेअर मिळते -1 5. जेव्हा एक्सची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा वाय 5 मिळते आपल्याला. जेव्हा आपण एक्स इज इक्वल्स टू 4 ठेवतो तेव्हा वाय 0 मिळते आणि पेअर होते 4 0. जेव्हा एक्स आपण 1 ठेवतो तेव्हा वाय 3 मिळते आणि जेव्हा 6 ठेवतो तेव्हा 6 -2 आपल्याला मिळते. सिमिलरली आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचे पण पेअर्स काढावे लागतील. सो इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. समजा आपण x इज इक्वल्स टू 0 ठेवतोय. सो 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. तर हे 0 मायनस वाय होतील इज इक्वल्स टू 2. वायची साईड चेंज केली पॉझिटिव्ह, 2ची साईड चेंज केली निगेटिव्ह होतील. सो वाय आपल्याला -2 मिळणार. सो एक्स आणि वायची पेअर मिळेल 0 -2. एक्स इज इक्वल्स टू 1 ठेवतोय. तर 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. 2 कॅन्सल होतील. सो वाय इज इक्वल्स टू आपल्याला 0 मिळेल. तर आपल्याला पेअर्स मिळेल एक्स वाय इज 1 0. आता आपण एक्स इज इक्वल्स टू 3 ठेवून बघू. सो 2 इंटू 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. 6 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. वायची साईड चेंज केली पॉझिटिव्ह होतील. 6 -2. 2ची पण साईड चेंज केली अँड साईन चेंज होईल. सो 6 -2 काय होणार 4 होणार. तर इथे एक्स आणि वायची पेअर आपल्याला मिळेल 3 4. याच्यामध्ये समजा आपण एक्स इज इक्वल्स टू -1 ठेवू. सो 2 इंटू -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. सो आपल्याला मिळेल -2 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. साईड चेंज केली वायची पॉझिटिव्ह होईल. -2 आहे तसं. 2ची साईड चेंज केली साईन चेंज होईल -2 होईल. -2 -4 होतील. सो इथे आपल्याला पेअर मिळेल -1 अँड -4.
आपण x इज इक्वल्स टू 0 ठेवलं तर y ची व्हॅल्यू -2 येते. सो ही आपली फर्स्ट पेअर झाली. जर आपण x इज इक्वल्स टू 1 ठेवलं तर y ची व्हॅल्यू 0 येते. सो 1, 0 ही सेकंड पेअर झाली. जर 3 ठेवलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू 4 मिळते. सो 3, 4 ही आपली पेअर झाली. जर x इज इक्वल्स टू -1 ठेवलं आपण तर -4 व्हॅल्यू मिळते आपल्याला y ची. सो आपलं पेअर झाली -1, -4. आता हे सगळे पॉईंट्स पेअर्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत ग्राफमध्ये. प्लॉट काढण्यासाठी इथे मार्किंग वगैरे करून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ग्राफ ड्रॉ करताना एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचे आहेत. सगळ्यात आधी त्यांना नाव द्यायचं आहे x डॅश y डॅश. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट असं स्केल द्यायचं आहे. आणि आपल्याला इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक 1 सेंटीमीटरला 1 युनिट असं व्हॅल्यू दिलेले या ग्राफमध्ये. तर तसंच आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर नंबर्स लिहून घ्यायचे आहेत 1 to कितीपर्यंत. हे मोस्टली हे नंबर डिसाईड करताना आपण सोल्युशन्समध्ये बघायचं एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये मॅक्सिमम कितीपर्यंत जाते, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये मॅक्सिमम कितीपर्यंत जाते आणि वायची व्हॅल्यू इकडे मॅक्सिमममध्ये कितीपर्यंत जाते. त्याच्यावरून डिसाईड करायचं की ग्राफमध्ये किती नंबर्सपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला स्केल लिहायला विसरायचं नाही आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. जे पेअर्स काढलेले आहेत ते प्लॉट करून घेऊ. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे इक्वेशनमधला की -1,5. तेव्हा आता बघायचं फर्स्ट जो नंबर असतो तो x असतो, सेकंड आहे तो y. सो एक्समध्ये -1 इथे अँड वायमध्ये किती आहे 5 आहे. 5 आपण मार्क नाही केलेलं. सो आपण इथे ॲड करू 5. 1 इथे आणि 5. सो हा एक पॉईंट झाला आपला. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे 4,0. सो एक्स इज +4 अँड वाय 0. सो इथे हा पॉईंट येणार आपला. त्याच्यानंतर 1,3 x1 अँड y3. सो तो पॉईंट इथे येईल. त्यानंतर 6 अँड -2 इथे येईल. त्यानंतर आपल्याला या सगळ्या लाईनचे आपण पॉईंट्स प्लॉट करून झालेले आहेत. सो आपल्याला आता यातून लाईन ड्रॉ करावी लागेल. आता इथे माझ्याकडे स्केल नसल्यामुळे ती प्रॉपर येत नाही आहे, पण तुम्ही स्केल नीट काढू शकता. इथे आपण ग्राफमध्ये बघू शकतो ती स्ट्रेट लाईन आलेली आहे. इथे पॉईंट आहे -1,5, इथे 1,3, इथे 4,0 अँड इथे 6,-2. तर ती लाईन ड्रॉ झालेली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला इक्वेशनसुद्धा लिहायचं आहे त्या लाईनचं. x + y इज इक्वल्स टू 4. आणि प्रत्येक पॉईंट जेव्हा आपण लिहितो तेव्हा तिथे त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील, जे पॉईंट्स आहेत ते लिहायचे आहेत. तसंच सिमिलरली आपल्याला सेकंड लाईन पण ड्रॉ करायची आहे. तर सेकंड लाईनमध्ये फर्स्ट पेअर आहे 0, -2. सो x इज 0, y -2. सो ती इथे येईल. इथे आपण लिहू 0, -2. त्यानंतर 1, 0 इथे येईल ते 1, 0. देन 3, 4. सो 3, 4 इथे येईल ते 3, 4. त्यानंतर -1, -4. -1 इथे, -4 इथे. सो ते येईल -1, -4. या 4 पॉईंट्समधून आपल्याला लाईन घालवायची आहे. तर ही लाईन आहे आपली 2x - y इज इक्वल्स टू 2. त्यानंतर अगेन इथे माझी नीट लाईन आलेली नाही. तुम्ही स्केलनी प्रॉपर काढू शकता. इथे बघू शकता इथे पॉईंट आहे 3, 4. इथे 1, 0. इथे 0, -2 अँड इथे -1, -4. त्याच्यावरून सेकंड लाईन त्यांनी ड्रॉ केलेली आहे. लाईनला नेहमी इक्वेशन द्या. त्याच्यानंतर आपण चेक केलं तर हे 2,2ला ऑलमोस्ट हे 2,2ला काय होतं आहे कनेक्ट होत आहेत. सो हा इंटरसेक्शन पॉईंट आहे 2,2. जे काही आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळतो तेच आपल्या 2 इक्वेशनचं सोल्युशन असतं. सो आपण ॲट दी एंड असं लिहू शकतो, ईच पॉईंट ऑन द ग्राफ सॅटिस्फाईज द इक्वेशन. द 2 लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर ॲट 2,2. सो हेन्स ऑर्डर्ड पेअर्स 2,2.
म्हणजेच काय x is equals to 2 and y is equals to 2 satisfies given equation. And the solution of given equations x plus y is equals to 4 and 2x minus y is equals to 2 is x is equals to 2 and y is equals to 2. सोल्युशन असणार x is equals to 2, y is equals to 2. पूर्ण प्रोसेस समराइज करू. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपल्याला 2 इक्वेशन दिलेले असतील. त्याच्यामध्ये प्रत्येक इक्वेशनला 4 पेअर्स काढायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये एक्सची कोणती व्हॅल्यू आपल्याला जी मनाला येईल व्हॅल्यू ती घ्यायची. शक्यतो करून छोट्याच व्हॅल्यू घ्या जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी जातील. तर याच्यामध्ये सुद्धा एक तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकता, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकता, एकदा x इज इक्वल्स टू 0 ठेवू शकता. या पद्धतीने ते पेअर्स काढायचे 2 इक्वेशनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफमध्ये एक्स अँड वाय ॲक्सिस काढून घ्यायचे. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. हे स्केल कन्सिडर करून नंबर्स जे आहेत ते मार्क्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जे काही आपल्याला इथे पॉईंट्स दिसतात ते या ग्राफवरती प्लॉट करून घ्यायचे आहेत. प्लॉट करताना जेव्हा आपण ते पॉईंट्स तिथे इंडिकेट करतो तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. जे काही पॉईंट आहे तो त्याचं एक्स आणि वाय व्हॅल्यू इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण चारही पॉईंट्स ड्रॉ करून आपले होतात तेव्हा त्यातून एक लाईन घालवायची. जसे इथे 2 लाईन्स आपण बघू शकतो. त्या लाईनवरती जे काही इक्वेशन आहे ते लिहायचं आहे. तसंच दुसऱ्या पण लाईनचे 4 पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत आणि इक्वेशन लिहायचे आहे. त्यानंतर बघायचं आहे की कुठे ते इंटरसेक्ट होतात. जिथं त्या लाईन्स इंटरसेक्ट होतात ती त्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन असेल. जर चुकून आपण इथे स्केल लिहायला विसरलो तर आपले या क्वेश्चनमधले 1 मार्क जाऊ शकतो. तसेच या लाईन्सवरती इक्वेशन लिहिणं पण खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा नाही लिहिलं तर आपले 1 मार्क जाण्याचे चान्सेस असतात. x डॅश y डॅश लिहिणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड सोप्या आणि साध्या पद्धतीने समजून घेतलेली आहे. खूप सारे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्राफ ड्रॉ करता येईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या क्वेश्चनसाठी मिळून जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.